मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत श्री शिव नर्मदा पुराण, नर्मदा शिव महापुराण। कुठलेही नाव दिले या नर्मदा पुराणाला तरीसुद्धा चालेल। तर आज या नर्मदा पुराणमध्ये महालक्ष्मीचे आख्यान आलेले आहे। तर आज आपण श्री महालक्ष्मीचे आख्यान ऐकणार आहोत। तर सर्वांनी श्री महालक्ष्मीचे आख्यान आज, उद्या, परवा आणि या नवरात्रीमध्ये रोज पण ऐकलं महालक्ष्मीचे आख्यान तर आपल्यावर अष्टलक्ष्मीचा आशीर्वाद राहील, भगवान शिवाचा आशीर्वाद राहील आणि भवानी मातेचा पण आशीर्वाद राहील। दुर्गा माता ही 9 रूपांची देवी आहे, तर या 9 रूपांच्या देवीचा आपल्यावर आशीर्वाद राहील। तर मी आज कमेंट्स वाचत नाही, कमेंट्स भरपूर गावांच्या आलेल्या होत्या। तुमच्या धन्यवाद, थँक्स, कारण आपले 10 मिनटं चालले जातील कमेंट्स आणि इंट्रो देण्यात। तर आज आपण महालक्ष्मीच्या आख्यानाला सुरुवात करूया। फक्त कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटनला सबस्क्राईब करून घ्या, ऑलवर क्लिक करून घ्या आणि जास्तीत जास्त जणांना शेअर करा। कुठून, कोणत्या गावाहून तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत, आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा। श्री गणेशाय नमो नमः। श्री महालक्ष्मी आख्यान। नारद म्हणाले, प्रभू, यम आणि सावित्री यांच्या संभाषणातून तुम्ही मला मूल प्रकृती गायत्री सावित्री यांचे निर्मळ यश ऐकवले, त्यांचे गुणस्कीर्तन ऐकले। आता मला महालक्ष्मी ऐकण्याची इच्छा आहे। महालक्ष्मीचे आख्यान कसे आहे ते संपूर्ण मला ऐकण्याची खूप उत्कंठा लागलेली आहे। आणि महालक्ष्मी कशी उत्पन्न झाली, केव्हा उत्पन्न झाली, तिचे पूजन सर्वप्रथम कुणी केले होते, तिला भोग कोणता द्यावा, तिचा मंत्र कोणता आहे आणि महालक्ष्मीला आपल्या घरात कायमस्वरूपी स्थिर राहण्यासाठी कोणत्या मंत्राचा जप करावा, कोणता उपाय करावा, आपल्या मुलाबाळांची पुढे खूप प्रगती हो यासाठी कोणता उपाय करावा, म्हणजे घरात आपल्या पिढ्यानं पिढ्या 21 पिढ्यापर्यंत धनधान्याचे घर आपलं म्हणजे घर धनधान्याने भरलेले राहायला पाहिजे आणि पुढे आपले मुलं प्रगतीच करत राहायला हवे, असे कुठले उपाय आहेत आणि कशी पूजा करावी महालक्ष्मीची हे संपूर्ण आख्यान मला सांगा। दुःख दारिद्र्य कसे दूर होते, कोणत्या मंत्राचा जप केला म्हणजे आपले 7 जन्माचे पातके तर नष्टच होतात, पण दारिद्र्य कसे दूर होते, ही धनची देवी माता लक्ष्मी कशी उत्पन्न झाली, तिची महिमा काय आहे, तर ते संपूर्ण मला सांगा, असे नारदांनी प्रभूंना सांगितले। मग नारायण म्हणाले, म्हणजे नारदाने विष्णू भगवानांना स्वयं हा प्रश्न विचारलेला आहे। नारदांनी प्रभूला विचारलेला हा प्रश्न मग नारायण सांगू लागले, नारदा, ती गोष्ट अशी आहे की कृष्णाची देवी राधा हिच्या डाव्या अंगातून रासमंडलातून सृष्टीच्या आरंभाला महालक्ष्मीची उत्पन्न झालेली आहे। ती सर्वाधिक सुंदर असून वटवृक्ष वासिनी अशी आहे, 12 वर्ष वयाची आहे, नित्य तारुण्य अवस्थेत हसणारी आहे, तिची अंगकांती सफेद चाफ्याप्रमाणे तुष्टी खिळवून ठेवणारे तिचे रूप आहे, पौर्णिमातील चंद्रासारखा गोल चेहरा आहे, शारदातल्या कमळासारखा डोळे आहेत, त्याचवेळी ती 2 रूपात विभागली गेली आहेत, रूप, रंग, तेज व यश, वस्त्र, किती अलंकार व गुण आहेत यांच्यात फरकच नाही आहे। स्मित, कटाक्ष, प्रेम, अनुनय सारखेच होते। उजव्या अंगातून प्रकट झाली ती राधा आणि डाव्या अंगातून प्रकट झाली ती महालक्ष्मी। कृष्णाच्या उजव्या अंगातून राधिका प्रकट झालेली आहे आणि कृष्णाच्या डाव्या अंगातून महालक्ष्मी प्रकट झाली आहे। आधी राधेने कृष्णाला वरिले म्हणून नंतर महालक्ष्मी तशी इच्छा झाली तेव्हा कृष्ण 2 रूपात प्रकटले, उजवीकडे 2 हाताचे व डावीकडे 4 हातांचा। द्विभुज कृष्णाने महालक्ष्मीचा हात चतुर्भुज रूपात धरलेला आहे। द्विभुज कृष्णाने महालक्ष्मीचा हात विष्णूच्या रूपात म्हणजे चतुर्भुज रूपात हात दिलेला आहे, जिच्यामुळे हे सर्व जग परस्परांना प्रेमदृष्टीने पाहत असते। ती देवी महान असल्यामुळे तिला महालक्ष्मी असे नाव म्हणतात। जे कोणी महालक्ष्मीचे असे नुसते नामस्मरण करतो तरी त्याच्या चेहऱ्यावर एक अलौकिक तेजी येते। जो कोणी श्री महालक्ष्मीयै नमः या मंत्राचा नुसता सकाळ संध्याकाळ 108 वेळा जप सुद्धा करतो तरी त्या व्यक्तीवर महालक्ष्मी प्रसन्न होऊन त्याचे दुःख दारिद्र्य दूर होतात। जो कोणी महालक्ष्मीला खाण्याचा भोग देतो, जो कोणी महालक्ष्मीला खिरीचे प्रसादचा भोग देतो, जो कोणी महालक्ष्मीला नागिनच्या पानावर खिरीचा प्रसाद या नागिनच्या पानावर शहदचा प्रसाद अर्पण करून महालक्ष्मी अष्टक, स्त्री सूक्त, पुरुष सूक्त, विष्णू गायत्री मंत्र, लक्ष्मी गायत्री मंत्र, कुबेर मंत्र आणि महालक्ष्मीचे सहस्र नामांनी जो कोणी पूजा अर्चना करतो, कमलगट्ट्यांच्या मनींनी जो कोणी महालक्ष्मीचे 1000 नावांनी जप करतो त्या व्यक्तीवर महालक्ष्मी अतिप्रसन्न होते, त्याच्या जीवनात कधीच दुःख दारिद्र्य नसते। जो कोणी कमलगट्ट्याच्या मनीने हवन करतो, महालक्ष्मीचे एक कमलगट्ट्याचा मनी हवनात टाकतो घीमध्ये डुबून, ओम महालक्ष्मीयै नमः स्वाहा
ओम महालक्ष्मीयै नमः स्वाहा, ओम महालक्ष्मीयै नमः स्वाहा। जो कोणी महालक्ष्मीच्या ओम महालक्ष्मीयै नमः स्वाहा या मंत्राचा जप अमावस्येच्या दिवशी 108 मणीसुद्धा हवनामध्ये टाकले तरी त्याच्याजवळ 7 जन्मापर्यंत महालक्ष्मी स्थिर लक्ष्मी राहते। त्याच्या घरामध्ये धनधान्यासहित महालक्ष्मी घरात वास्तव्य करते। त्याच्या पिढ्यान्या पिढी पुढे सुद्धा त्यांच्या मुलांजवळ लक्ष्मी प्राप्तीच राहते। म्हणून जो कोणी नुसतं महालक्ष्मी असं सुद्धा बोलतो तरी त्याच्या चेहऱ्यात त्याच्या हृदयात महालक्ष्मी बसून जाते। त्याच्या अंगावर सुद्धा महालक्ष्मी राहते। फक्त महालक्ष्मीला डोक्यावर घ्यायची नसते। जो कोणी व्यक्ती महालक्ष्मीला डोक्यावर म्हणजेच काही पैसे आहेत काही नाणी आहेत आपल्या डोक्यावर ठेवतो त्याच्याजवळ महालक्ष्मी नष्ट होऊन जाते आणि तो 7 जन्मापर्यंत दारिद्र्य राहते। म्हणून महालक्ष्मीला आपल्या डोक्यावर जसा आपण कळस डोक्यावर घेतो या हा गणपती बाप्पा आपल्या डोक्यावर घेतो तशी महालक्ष्मीची पोटली बांधून आपल्या डोक्यावर कधी पण घ्यायची नाही आहे। महालक्ष्मी जिने पण डोक्यावर घेतलेली पैसे हे महालक्ष्मी आहे, चिल्लर ही महालक्ष्मी आहे, नोट हे महालक्ष्मी आहे। म्हणून महालक्ष्मीला जो कोणी आपल्या डोक्यावर धारण करतो त्याच्याजवळ महालक्ष्मी राहत नाही। त्याला त्याच्या शरीराला सोडून महालक्ष्मी कायम स्वरूपी त्याच्या घराला सोडून कायम स्वरूपी म्हणजे दूर होऊन जाते। म्हणून महालक्ष्मीला कधीच डोक्यावर धारण करत नाही। महालक्ष्मी जर आपल्या जवळ आली म्हणजेच पैसा आला नाणी आली या महालक्ष्मीला आपल्याला प्रसन्न करून घ्यायचंय। जर काही पैसा घरात टिकत नाहीये इकडे आला म्हणजे इकडे गेला इकडे आला म्हणजे तिकडे गेला 100 रुपये आहेत आणि त्यामध्ये 1000 रुपयाचे आपले खर्च पाणी आहे तर महालक्ष्मीला टिकवण्यासाठी ती 100ची नोट आपल्या हृदयाला लावायची आणि हे महालक्ष्मी माता तू माझ्या हृदयामध्ये कायमस्वरूपी वास्तव्य कर आणि माझ्याजवळ 100 रुपये तर तू याच्या त्या 100 रुपयामध्ये मला 1000 रुपयाची बरकत करून द्या आणि 100 रुपयेच मी खर्च करू आणि 900 रुपये माझ्या घरात राहू अशी महालक्ष्मीला प्रार्थना मनोमन करा। कुबेर देवताचं नामस्मरण करून कोणत्याही कामाला सुरुवात करा तर कुबेर देवता नक्की बरकती देतात आणि पैसे बाकीचे वापसच देतात। कुठलीही सोन्या नाण्याची वस्तू घ्या जमीन जायदाद घ्या कुठल्याही कामाला तुम्हाला बाहेर जायचंय तर कुबेर देवताचं नाव घेऊन महालक्ष्मीचं नाव घेऊन जेवढे पैसे हातात तेवढे बोला की इतकेच पैसे माझ्याजवळ नाही याच्यातून वापस पैसे यायला पाहिजे। महालक्ष्मीचं नाव घेऊन मग घरातून उजवा पाऊल बाहेर काढा त्याच्यातून तुमचे 25च पैसे खर्च होतील 75 पैसे उरतील तर असे तुम्हाला महालक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी हा उपाय नक्की करायचा आहे। तर मित्रांनो महालक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी अजून आपण कुठले उपाय करू शकता तर हे नर्मदा पुराणमध्ये महालक्ष्मीच्या आख्यानमध्ये आलेले आहे। तर आपण महालक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आपल्या घराची नियमित रूपाने तुम्ही साफसफाई करायची। शुक्रवारच्या दिवशी पौर्णिमेच्या दिवशी प्रदोष या कुठल्याही शुभ तिथीवर अमावस्येच्या दिवशी महालक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी घरात खूप स्वच्छता ठेवायची। जे काही खराब वस्तू असतील तुटलेल्या फुटलेल्या सर्व काही घरातून काढून द्यायचे। पोटले गठोळे जाळे जमटे घराला नको आणि महालक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी कमलचे फूल महालक्ष्मीला अर्पण करा। शंख महालक्ष्मीला खूप आवडतो तर त्या शंखामध्ये पाणी भरून तुम्ही विष्णू भगवानचा आणि लक्ष्मी मातेचा अभिषेक करू शकता। महालक्ष्मीला कवडी खूप आवडते तर पिवळी कवडीला तुम्ही हळद कुंकू अक्षदा आणि फूल अर्पण करून रोज देवाऱ्यामध्ये ती कवडी पूजून तुम्ही आपल्या लॉकरमध्ये स्थापित करू शकता आणि महालक्ष्मीच्या मंत्राचा जाप करू शकता। तर महालक्ष्मीच्या मंत्राचा जाप केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा राहते आणि आपल्या घराच्या मुख्य दरवाजावर तुम्हाला रोज दिवा लावायचा आहे। महालक्ष्मीला सफेद गुलाबी वस्त्र खूप आवडतात। श्री सूक्ताचा पाठ केल्याने महालक्ष्मी लवकर प्रसन्न होते। महालक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी घराच्या मुख्य द्वारवर तुम्ही हळदीची स्वस्तिक बनवू शकता। पूजामध्ये तुम्ही शंख आणि घंटीचा वापर महालक्ष्मीच्या आरतीमध्ये करू शकता। तुळशीचा जो पौधा आहे तिथे तुम्ही रोज दिवा लावून ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करू शकता। महालक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी रोज 1 पोळी गाईला खाऊ घालून गूळ हरभऱ्याची डाळ गाईला खाऊ घातल्याने 7.5 दोष आणि सर्व दोषांपासून मुक्ती मिळते। 33 कोटी देवी देवतांचा वास राहतो आणि आपल्या घरामध्ये तुम्ही रोज हप्त्यातून 1 वेळा तरी तुम्हाला मिठाच्या पाण्याचा पोचा लावायचा आहे। शक्य नसल्यास महिन्यातून दर अमावस्येला तुम्हाला मिठाच्या पाण्याचा पोचा लावायचाच आहे। रोज महालक्ष्मीची आरती सकाळ संध्याकाळ म्हणायची। पूजामध्ये महालक्ष्मीला नारियल खूप आवडतं तर पूजामध्ये तुम्ही आपल्या देवघरात लाल कपड्यात बांधून श्रीफळ ठेवून रोज तिची पूजा करू शकता। रोज
महालक्ष्मीला गोड धोड दूध अर्पण या साखर अर्पण करून तुम्ही महालक्ष्मीला हा भोग चढवू शकता। महालक्ष्मीला सर्वात जास्त खिरीचा भोग खूप आवडतो, पुरणपोळी खूप आवडते। महिन्यातून एक वेळा पुरणपोळीचं जेवण बनवून महालक्ष्मीला नैवेद्य म्हणून अर्पण केल्याने आपल्या घरात महालक्ष्मी अखंड वास्तव्य राहते आणि स्थिर वास्तव्य राहते। पिंपळाच्या वृक्षाच्या खाली तुम्ही बसून हनुमान चालीसाचा पाठ करू शकता महालक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी। आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम श्री महालक्ष्मी नमः। शनिवारच्या दिवशी 4:30 वाजता तुम्ही लांब वातीचा दिवा महालक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी पिंपळाच्या झाडाखाली लावू शकता। तर असे तुम्ही उपाय महालक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी करू शकता। महालक्ष्मीच्या पूजेमध्ये तुम्ही शंख, कवडी, कमळचे फूल, मखाने, बताशे, खीर, गुलाबचे फूल, इत्र हे महालक्ष्मीला खूप आवडते। याच्याने महालक्ष्मी खूप लवकर प्रसन्न होते। तर तुम्ही रोज सकाळ संध्याकाळ महालक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी ओम श्रीम नमः या मंत्राचा तुम्ही जप करू शकता। 108 वेळा असं जप केल्याने महालक्ष्मी खूप लवकर प्रसन्न होते। जिथे काळ्या मुंग्या राहतात तिथे काळ्या मुंग्यांना साखर टाकल्याने महालक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते। गजलक्ष्मी माताची उपासना केल्याने महालक्ष्मी त्याच्यावर सुद्धा आपल्यावर प्रसन्न होते। आणि ज्या घरामध्ये वृद्ध याने जे म्हातारे आजी बाबा राहतात, सासू सासरे राहतात, त्या घरामध्ये सासू सासऱ्यांची पूजा केल्याने, नमस्कार केल्याने, त्यांना व्यवस्थित सांभाळल्याने सुद्धा महालक्ष्मी प्रसन्न होते। त्यांना यमयातना होत नाही आणि त्यांना शिवलोकाची प्राप्ती होते। तर असे महालक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी तुम्ही हे उपाय करू शकता। महालक्ष्मी माता कुठे राहत नाही तर महालक्ष्मी माता जिथे गंदगी राहते, खूप काही वास आहे, खूप काही घाण आहे, अशा ठिकाणी महालक्ष्मी राहत नाही। अशा ठिकाणी माता लक्ष्मी घर सोडून चालली जाते। ज्या घरामध्ये चंपल रस्त्यात राहतात या ज्या घरामध्ये मोठ्यांचा अपमान केला जातो अशा ठिकाणी सुद्धा महालक्ष्मी राहत नाही। म्हणून महालक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी तुम्हाला हे उपाय नक्की करायचे। महालक्ष्मीचा आवडता मंत्र कोणता आहे? ओम महालक्ष्मी नमः, ओम विष्णुप्रियाय नमो नमः, ओम धनप्रदाय नमो नमः, ओम विश्वजनन्ये नमो नमः, ओम ह्रीं क्लीं ऐं कमलवासनीये स्वाहा, ओम ह्रीं श्रीं क्रीं क्लीं श्रीं लक्ष्मी मम गृहे धनपुरे चिंता दुरे स्वाहा। हा मंत्र सुद्धा महालक्ष्मीला खूप आवडतो। तर तुम्ही असा मंत्र सुद्धा जप करू शकता। महालक्ष्मीचा सर्वात शक्तिशाली मंत्र ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालय मोहम प्रसिद्ध स्वाहा हा मंत्र महालक्ष्मीला खूप आवडतो। तर तुम्ही या महालक्ष्मीच्या मंत्राचा जप करून महालक्ष्मीला प्रसन्न करू शकता। ओम स्थिर लक्ष्मीयै नमः हा मंत्र सुद्धा ज्या घरामध्ये 108 वेळा होतो तेथे सुद्धा महालक्ष्मी प्रसन्न होते। तर अशा या नर्मदा पुराणमध्ये सांगितलेले होते, तर मी ते तुम्हाला सांगितले। मग नंतर आपल्याला लक्ष्मी वल्लभ चतुर्भुज आहे तर महालक्ष्मी असे सुद्धा म्हणतात। त्यांनी सांगितले की महालक्ष्मीचा हात चतुर्भुजाच्या हातात दिला। कृष्णाने महालक्ष्मीचा हात चतुर्भुजाच्या रूपात विष्णूने स्वीकारला आहे, जिच्यामुळे सर्व जग परस्परांना प्रेमदृष्टीने पाहत असते। ती देवी महान असल्यामुळे तिला महालक्ष्मी असे म्हणतात। अशा प्रकारे राधा वल्लभ द्विभुज आहे तर लक्ष्मी वल्लभ चतुर्भुज आहे। दोघांच्याही भोवती गोपी असतात। चतुर्भुज रूप लक्ष्मीला घेऊन वैकुंठात जाऊन राहिला, पण कृष्ण व विष्णू यांच्यात फरक असा नाही। महालक्ष्मीने योग सामर्थ्याने निरनिराळी रूपे घेतली आहेत। वैकुंठात ती रमा नावाने आहे, स्वर्गामध्ये इंद्राच्या संपत्तीमध्ये रूपात स्वर्ग लक्ष्मी राहते, पाताळात ती नागलक्ष्मी या नावाने ओळखली जाते, राजाच्या घरी राज्यलक्ष्मी आणि आपल्या सर्वांच्या घरामध्ये ती गृहलक्ष्मी या नावाने ओळखली जाते। मंगलकारी अशी गायीमध्ये सुरभी नावाने ओळखली जाते। यज्ञात दक्षिणा, पद्यनी स्त्रिया श्री, चंद्र सूर्य मंडला शोभा लक्ष्मी, रत्ने फळे उदक यात तीच असते। शिवाय राजपत्नी, गृहिणी, धान्य, वस्त्र प्रावरणे, तीर्थस्थाने, देवमूर्ती, मंगल कलश, माणिक मोत्यांच्या माळा, मणी, दूध, चंदनादी, गंधद्रव्य, आषाढमेघ, वृक्ष अशा अनेक जागी महालक्ष्मी राहते। सर्वप्रथम तिचे पूजन ते केले होते नारायणाने, नंतर ब्रह्मदेवाने पूजन केले, त्यानंतर शंकराने महालक्ष्मीची पूजा केली। महालक्ष्मी
आणि महादेव या दोघांना असे नाव महाप्राप्त झालेले आहे. म्हणून जो कोणी महालक्ष्मीला आणि महादेवाला नागिनच्या पानावर खीर अर्पण करतो या शहद अर्पण करतो त्याच्यावर महालक्ष्मी खूप लवकर प्रसन्न होते. त्याचे दुःख दारिद्र्य 6 महिन्यातच आज नष्ट करते. नंतर पुढे क्षीरसागरातील विष्णूने महालक्ष्मीला पूजले. त्यानंतर मग क्रमाक्रमाने स्वयंभू मनूने पूजले. ऋषी मुनी गृहस्थ गंधर्व आणि पाताळ निवासी नागांनी महालक्ष्मीची पूजा केली. ब्राह्मण वर्ग भाद्रपद शुक्ल अष्टमीला पूजा करतो. हे नारदा त्रैलोक्यामध्ये 15 भर पूजा महालक्ष्मीची केली जाते. चैत्र पौषात व भाद्रपद मंगळवारी पूजा करतात. विष्णूने वर्षखेरीज पौषातील सूर्य संक्रांतीच्या दिवशी व माघातल्या पौर्णिमेला विष्णू भगवानांनी पूजा केली. मनूही तिला खूप पूजतात. व मंगल स्वरूपामध्ये लक्ष्मीची पूजा महेंद्र तर करतातच, पण शिवाय केदार, नील, सुबल, ध्रुव, उत्तानपद, इंद्र, बळी, कश्यप, दक्ष प्रजापती, कर्दम ऋषी, विवसन, सूर्य, प्रियवत, चंद्र, कुबेर, वायू, यमराज, अग्निनारायण तसे वरुण हे सर्व तिची सर्व देव पूजा करतात. महालक्ष्मी सर्वांना हवी असते. महालक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी सर्व देवी देवता महालक्ष्मीची पूजा करतात. अशा प्रकारे तिची आराधना सर्वत्र प्रचलित केली आहे. जो कोणी हा अध्यायाचे श्रवण पठन करेल त्याला ऐश्वर्याची प्राप्ती होईल, धनसंपदाची प्राप्ती होईल, त्याची आयुष्य दीर्घ आयुष्य होईल आणि धनसंपदा त्याला जन्मोजन्मी प्रत्येक जन्मामध्ये महालक्ष्मीचा आशीर्वाद राहील आणि जन्मोजन्मी त्याला धनसंपदा प्राप्त होईल. तर असे हे महालक्ष्मीचे आख्यान होते. दुर्वासा मुनीने इंद्राला का शाप दिला होता? दुर्वासा मुनींनी इंद्राला का शाप दिला होता तर ते ऐका. नारदाने पुन्हा प्रश्न केला, अहो नारायण मुनी, वैकुंठवासिनी व नारायणाची आवडती ही अधिष्ठात्री सनातनी महालक्ष्मी पुन्हा भूमीवर क्षीरसागराची कन्या झाली. ती कोणत्या कारणामुळे? तसेच सर्वप्रथम तिची स्तुती कोणी केली? महालक्ष्मीची स्तुती कोणी केली ते तुम्ही सांगू शकाल का? मग भगवान विष्णू बोलू लागले, ठीक आहे, तर मग ऐक. सर्वात पहिले महालक्ष्मीची स्तुती कोणी केली? एका वेळेस दुर्वासाच्या शापामुळे इंद्र राज्यभ्रष्ट झाला. त्या कारणाने देव मृत्यूलोकी जाऊन राहिले. लक्ष्मीने रागाने व दुःखाने स्वर्ग सोडून दिला. ती वैकुंठात निघून गेली. त्यावेळी सर्वांना दुःख झाले आणि ती ब्रह्मदेवाकडे गेली. ब्रह्मदेवासह सर्व देवजण त्यावेळी अत्यंत दीनवाणी तोंडाला कोरड पडलेले असे देव परमपुरुष नारायणाला शरण गेले. तोपर्यंत ती लक्ष्मी सागराच्या घरी कन्या रूपाने जन्माला आली. नंतर देव दैन्य यांनी सागरात क्षीरसागरामध्ये घुसळून महालक्ष्मीला प्राप्त केलेली आहे. 14 रत्न ज्या वेळेस क्षीरसागरामधून निघाले त्या 14 रत्नांमधून क्षीरसागरामधून महालक्ष्मी पण निघाली. तर विष्णुदेवाने महालक्ष्मीला वर दिला. विष्णुदेवांनी वर दिला की क्षीरसागरातून विष्णूला वनमाला देऊन महालक्ष्मीला संतुष्ट केले. नारदा नंतर त्या देवांनी आपल्या राज्य दैत्याकडून परत मिळवण्यासाठी लक्ष्मीचे पूजन करून ते सुखी झाले. नारदाने प्रश्न केला, भगवान मला असे सांगा की तत्वज्ञानी वसिष्ठांनी देवांनी शाप देण्यासारखे असे काय घडले आणि नंतर देवांनी महासागर कसा काय घुसळला? पुन्हा कोणत्या स्तुतीमुळे महालक्ष्मी इंद्रासमोर प्रकट झाली? तसेच इंद्र व दुर्वासा यामध्ये संवाद सुद्धा सांगा की काय घडले? मग नारायण मुनी सांगू लागले की एकदा त्रैलोक्यधिपती इंद्र मद्यपान म्हणजे दारूच्या धुंदीत करून धुंद झालेला होता. मद्यपानामध्ये म्हणजे दारू पिऊन खूप धुंद झालेला होता. तसाच रंभेला सोबत घेऊन महाअरण्यात तो क्रीडा करत होता. त्याचवेळी योगायोगाने दुर्वासा ऋषी त्या वनातून कैलासाकडे जायला निघाले होते. त्या समय त्यांना इंद्राने दुरून पाहिले. धावून येऊन त्यांनी महर्षींना त्यांच्या शिष्यांना वंदन केले. दुर्वासांनी प्रसन्न होऊन त्यांच्या हत्ती जरामरणापासून सोडून मोक्ष देणारे असे पारिजातकचे एक फूल प्रसाद म्हणून दिले. इंद्राने धुंदीत असल्यामुळे नशाच्या धुंदीत असल्यामुळे फूल आपल्या हत्तीच्या मस्तकावर फेकून दिले. त्याचा परिणाम असा झाला की हत्ती फुलाच्या स्पर्शामुळे विष्णूसारखा समर्थ बनला व इंद्राचा त्याग करून वनात दूर निघून गेला. इंद्र त्याला आवरू शकला नाही. आपण दिलेल्या प्रसादाची अवहेलना पाहून दुर्वासा संतापले. त्यांनी इंद्राला शाप दिला, तो असा की तुला वैभवाचा माज चढला आहे म्हणून मी तुला दिलेला पुष्पप्रसाद हत्तीच्या मस्तकाने तू ठेवलास. अरे नैवेद्य प्रसाद फूल अगर तीर्थ असले तरी ते सेवन केले पाहिजे, नाहीपेक्षा मग ब्रह्महत्येचे पाप लागते. तर असा तू उन्मत्त असल्यामुळे वैभव बुद्धी राज्य गमवून घेशील. तुझ्याजवळ धनसंपदा राहणार नाही. अरे जर तू त्या प्रसादाचा स्वीकार केला असता तर तुझ्या 100 पिढ्यांचा उद्धार झाला असता आणि तू जीवनमुक्त झाला असता. जो कोणी नारायणाची पूजा करतो, जो कोणी महालक्ष्मीची स्तुती करतो त्याच्या 100 पिढ्यापर्यंत त्याला लक्ष्मीची प्राप्ती होते. तर तू
माझ्या या फुलाला दिलेले तू हत्तीच्या डोक्यावर टाकलेस, तू माझा श्राप म्हणजे तू माझा अपमान केला, त्यामुळे तुला धिक्कार आहे. म्हणून मी दिलेला फूल जर तू घेतले असते तर तुझ्या 100 पिढ्यांचा उद्धार झाला असता आणि तू 100 पिढ्यांपासून जीवनमुक्त पण झाला असता. नारायणाची पूजा जो कोणी ओम नमो नारायण नमा, ओम नमो भगवते नमा, ओम महालक्ष्मी नमा, ओम लक्ष्मी नारायण नमा एवढं सुद्धा म्हणतो तरी महालक्ष्मी त्याची होऊन जाते. आणि जो कोणी महालक्ष्मी स्तुती सुद्धा करतो, तो फक्त वंदन करतो, तो विष्णुतुल्य होऊन जातो. त्याच्या केवळ स्पर्शाने तीर्थक्षेत्र पावन होतात, भूमी पवित्र होते. एवढेच नव्हे तर सर्व प्रकारच्या अपवित्र अन्नाचे सुद्धा तू सेवन केलेले असते, अन्नाचे सुद्धा सेवन करणारा तो सुद्धा पवित्र होऊन जातो. जर अपवित्र काही खाल्लं असेल, ओम महालक्ष्मी नमा, ओम नारायण नमा, ओम भगवते नमा एवढं सुद्धा बोलले तर अपवित्र अन्नाचे सुद्धा पवित्र अन्न पोटामध्ये होऊन जाते, कारण त्याच्या शरीरामध्ये महालक्ष्मीचे वास्तव्य होऊन जाते. म्हणून वेश्येकडेच आवर्चीचे शूद्राघरचे अन्न श्राद्धाने जेवायला, वेश्याकडचे अविराचे शूद्राघरचे अन्न, शाद्राचे घरचे श्राद्धान्न म्हणजे श्राद्ध जिथे आहे तिथले अन्न, देवाला नैवेद्यानं दाखवलेले अन्न, विनाकारण मारलेल्या प्राण्यांचे मांस, शिवलिंगावर वाहिलेले अन्न, शूद्राच्या पुरोहित करणाऱ्या दिलेले अन्न, चिकित्सिक आणि पूजा घरचे अन्न, कन्या विकणाऱ्याच्या घरचे अन्न, कुटिनीचे अन्न, उष्टे अन्न, शिळेपाकळे अन्न, पंक्तीतील उष्टे अन्न, छिद्रोदिनीच्या ब्राह्मणपतीचे अन्न, बैलांना राबवणारे ब्राह्मण घरच्याचे अन्न, मुंजन झालेल्या ब्राह्मणाकडचे अन्न, प्रेतदहन विधी करणाऱ्या ब्राह्मणाच्या घरचे अन्न, त्याचप्रमाणे मित्रद्रोही, कृतिज्ञ, विश्वासघातकी, खोटी साक्ष देणारा अशा सारख्यांचे अन्न जर खाण्यात आले तर तो सुद्धा दोष नष्ट होतो. जर ह्या जेवढ्या घराचे अन्न जर खाल्ले असेल तर जो कोणी महालक्ष्मीची स्तुती करतो, महालक्ष्मीच्या नामाचा जप करतो, विष्णू भगवानाच्या नामाचा जप करतो, या अध्यायाचे श्रवण पठन करतो तर त्याचे सुद्धा दोष 100 पिढ्यांपर्यंत नष्ट होते. अगदी चांडाळ असून जर का असला तरी तो हरिभक्त असला तरी त्याच्यामुळे कोटी वंशाचा उद्धार होऊन जातो. जो कोणी हा अध्याय ऐकतो त्याच्या कोटी वंशाचा उद्धार होऊन जातो. हरीची भक्ती न करणारा स्वतःचा उद्धार करू शकत नाही, पण चुकून का होईना त्याने विष्णूचे नैवेद्य या निर्माल्य याचे सुद्धा त्याने सेवन करून घेतले तरी त्याचे 7 जन्माच्या पापातून मुक्त होऊन 7 जन्मापर्यंत त्याच्याजवळ लक्ष्मी राहील. मग जो श्रद्धा भक्तिपूर्वक विष्णूचा प्रसाद जो स्वीकारेल तो कोटी जन्मांमधून पापातून निसंशय मुक्त होईल आणि कोटी जन्मांपर्यंत त्याच्यावर महालक्ष्मी प्रसन्न होईल. त्याला पोटभर दररोज अन्न देईल, दुसऱ्यांना अन्न खाऊ घालेल, एवढी स्मरणशक्ती, एवढी शक्ती महालक्ष्मी त्याला देईल. मूर्खा, ज्या अर्थी मी दिलेले विष्णू निर्माल्यातील फूल जे पारिजातकचे होते तू हत्तीच्या डोक्यावर फेकून दिले, त्या अर्थी तुला आता लक्ष्मी सोडून जाईल. अरे, मी नारायणाचा भक्त आहे. देव, ब्राह्मण, देव यामध्ये यम, वादर्ग्य, काळ यांना मी जुमानीत नसतो. तर तुझा पिता जो प्रजापती कश्यप तो माझे काय बिघडू शकेल? तुमचा गुरु जो बृहस्पती तो तर माझ्या खिचगणित सुद्धा नाही. इंद्रा, हे फूल ज्याच्या मस्तकावर पडेल तो सर्वदूर पूजला जाईल. एवढे ऐकल्यावर इंद्राची धुंदी खाडकन उतरली. तो नशेतून बाहेर आला. जो मुनीच्या चरणावर पडला आणि रडत सांगू लागला, कारण ऐश्वर्य किंवा विपत्ती काय, दोन्हींचे बीज तेच आहे. ऐश्वर्याची मस्ती ही ज्ञान नष्ट करणारी, तीच मुक्ती मार्गावरील कुऱ्हाड, भक्ती मार्गावरची अडचण आहे. दुर्वासा बोलले, तू खरे बोलला आहे. जन्म, मरण, जरा, दुःख व रोगांदीचे बीज तेच आहे. संपत्तीची झापड डोळ्यावर असली तरी तो आंधळा होतो. मुक्तीचा मार्ग त्याला दिसेनासा होतो. संपत्ती व विषय यांची धुंदी असलेले दारुड्याप्रमाणे असतो. बांधवांच्या गरड्यात असून तो एकाकी असतो. त्याला विषय भोगापुढे मुक्ती मार्ग दिसत नसतो. विषय अंध पुरुष, राजसी, तामसी असे 2 प्रकारचे आहेत. जे शास्त्र जाणतात ते राजसी व न जाणणारे ते तामसी असे समज. शास्त्रे 2 प्रकारची मार्ग सांगतात. एक मार्ग जो प्रवृत्तीच्या दिशेला नेतो आणि दुसरा मार्ग निवृत्तीकडे नेतो. पहिला प्रवृत्तीचा मार्ग जो आहे त्यावरून प्रवास करणारा जो जीव स्वच्छंदी, स्वरिचारी, उन्मत असतो, जो मधाच्या लोभाने कष्टातच सुख मानणारा असतो, जे अंती जन्म, वृद्धत्व, मरण असे फेरे करीत कर्माप्रमाणे वेगवेगळ्या योनीमधून भटकत राहतो. नंतर पुढे केव्हा तरी ईश्वराची कृपा झालीच तर त्याला सत्संगाचा लाभ होतो. जेव्हा ईश्वराची कृपा होते तेव्हाच तो पुराणे ऐकतो या पुराणे श्रवण करतो. ईश्वराची जोपर्यंत कृपा होत नाही तोपर्यंत तो पुराणे ऐकू शकत नाही, पापांचा नाश सुद्धा करू शकत नाही, त्याचा पिढ्यांचा उद्धार पण करू शकत नाही. जो हजारो लोकात क्वचित एखाद्याला हे पुराण ऐकायला मिळतात.
जो हजारोमध्ये क्वचित लोक आहेत त्यालाच पुराणे श्रवण करायला मिळतात. सहजासहजी पुराणे श्रवण करायला मिळत नाही. जो खूप भाग्यवान आहे, त्याच्या पदरी खूप खूप काही जन्माचे पुण्य आहे, तोच पुराणे श्रवण करतो. नाही तर सत्संगी हा लाभ ईश्वराच्या कृपाशिवाय होत नाही. मग संत त्याला तत्वप्रकाशातून मुक्तीचा मार्ग दाखवतो. जो संत आहे त्याला आपल्या तत्वप्रकाशातून मुक्तीचा मार्ग दाखवतो. तो जीवबंधनातून मुक्त होण्यासाठी प्रयत्न करतो. असा प्रयत्न कैक जन्मात केल्यानंतर तो मुक्त होतो. जो खूप काही पुराणे श्रवण पठण करतो तो खूप काही जन्मांमध्ये मुक्त होत जातो. इंद्रा, तू जो प्रश्न केलास त्याचे हे उत्तर गुरुकृपेने मी तुला दिलेले आहे. असे ऐकल्यावर इंद्राच्या मनात विरक्ती दाटून आली. तो तिथून परत निघून गेला. अमरावती पाशी जाऊन राहिला तर काय, सर्वत्र दैत्याचे साम्राज्य माजले होते. स्वरोचार व दुष्टकृत्याने थैमान मांडले होते. न्याय आणि नीती याचा मागसूमही उरला नव्हता. अशी दुर्दशा पाहून तो बृहस्पती पाशी गेला. त्यावेळी देवगुरु मंदाकिनी नदीत उभा राहून ध्यानात मग्न होता. त्याची दृष्टी सूर्यावर खिळकेली होती. तपवृद्ध, वयोवृद्ध, ज्ञानवृद्ध अशा त्या करुणासागर गुरुला पाहताच त्याची समाधी उत्तरेपर्यंत इंद्र थांबून राहिला. देवगुरु ध्यान संपून पाण्यातून बाहेर येताच इंद्राने त्याच्या पायावर लोळण घातले. दुर्वासाकडे मिळालेला शापाचा सर्व वृत्तांत रडत रडत त्यांना सांगितला. त्याचप्रमाणे शाप व ज्ञान मिळाले तेही सांगितले. अमरावतीशी दुर्दशा वर्णन केली. वाचस्पती देवगुरुला इंद्राचा राग आला आणि तो लाल भडक नेत्रांनी पाहत तो म्हणाला, इंद्रा, तुझे म्हणणे मी ऐकले, आता रडणे पुरे कर. मी जे सांगणार आहे महालक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी ते ऐक. नीती जाणणारा केव्हाही जग संकटात डगमगत नसतो. विपत्ती काय आणि संपत्ती काय दोन्ही क्षणभंगुर आहे. आपल्याच पूर्वकर्माची फळे असल्यामुळे त्याचे कर्तृत्व आपल्याकडेच असते. जन्मजन्मी हेच रहाट गाडगे चालत असते. सुख व दुःख ही आळीपाळीने येत जात असतात. त्याच्यात वाईट वाटून घेण्यासारखे काय आहे. आपणच केलेली कर्म भोगावी लागतात असे मुळी शास्त्र वचनच आहे. भोगल्याशिवाय कर्म नष्ट होत नाही. आपण केलेली कर्म भोगावी लागतात. मग कोटी कल्प त्यासाठी थांबावे लागते. त्याला इलाज नसतो. सत्कृत्य आणि दुष्कृत्य असे भोगावे लागते असे कृष्ण परमात्म्याचे वचन आहे. सामवेदात ब्रह्मदेवाला उद्देशून ते सांगितले. जन्म कुठेही मिळो, ब्राह्मणाचा आशीर्वाद अगर शाप मिळो तर महालक्ष्मी मिळो अगर दारिद्र्य मिळो, याच्या मुळाशी कृतकर्म असते. कोट्यावधी जन्मात केलेली कर्म जीवाला चिकटून चालत असतात. कोट्यावधी जन्माचे कर्म आपल्याला हर जन्मामध्ये फेडावे लागतात. भोगल्याशिवाय कोणतेच कर्म संपत नाही. देश, काल, परिस्थिती यानुसार कमी जास्त प्रमाणात कर्म प्रत्येक जन्मामध्ये भोगावे लागत असतात. तर ते कर्म होत असतात ती कशी, ऐक. वस्तूच्या दानाचे पुण्य 1 पट मिळते. परंतु तेच दान जर आपण अमावस्याच्या दिवशी दिले, संक्रांतीच्या अशा पुण्यतिथीला दिले, त्याचे दान आपल्याला 100 पटीने मिळते. चातुर्मासात पौर्णिमेच्या दिवशी जे दान देतो तेवढ्याच दानाचे फळ अनंत पटीने मिळते. ग्रहणामध्ये तेवढ्याच दानाचे फळ कोटीपटीने मिळते. पात्राप्रमाणे दानाचे तसेच आहे. सामान्य गरजूला दिलेले दानाचे फळ 1 पट मिळते, तर सत्पात्री दिलेले दान 4 पट फळ मिळते. देशभेदेनुसार असाच फरक पडतो. शेतकरी तोच असला, तो बियाणे जरी एका प्रकारचे असले तरी जमिनीचे कमी अधिक कसर दानामुळे पीक तसे कमी जास्त निघते. अगदी त्याप्रमाणे समज हा न्याय सर्वत्र सारखा आहे. मग काय होते तर विधाता कर्मानुसार फळे देतो. तर ती फळे जसा कुंभार काठी, चक्र वगैरेच्या मदतीने मातीपासून भांडी घडवतो, तसेच आता हे सर्व ज्याच्या प्रेरणेने चालत असते आणि त्या नारायणाला तो शरण जा. तो विधीचा जन्मदाता, पोषक, त्रैलोक्यासहित सृष्टीचा रचयिता, सर्वसंहारक, काळाचाही संहार करणारा, या महान संकटातून भरलेल्या संसारातून जो कोणी त्या मधुसूदनाचे स्मरण करेल त्याची सर्व संकटे दूर होतील आणि सर्व सुखाची त्यांना आभास होईल. ऐश्वर्य, वैभव त्यांच्या जवळ राहील आणि जो कोणी ही कथा ऐकेल त्याच्यावर महालक्ष्मी सुद्धा खूप खूप पिढ्यानपिढ्या प्रसन्न होईल. तर अशी ही महालक्ष्मीचे आख्यान होते. एवढे सांगून तत्वज्ञानी गुरुने इंद्राला आलिंगन दिले आणि आशीर्वाद देऊन निरोप सांगून मग निघून गेला. मग नारायण मुनी पुढे म्हणू लागले. त्यानंतर इंद्राने श्रीहरीचे स्मरण केले. सर्व देवांसह गुरुच्या मागोमाग ब्रह्मलोकी जाऊन ब्रह्मदेवाला वंदन करून उभे राहिले. तेथे त्याने सर्व परिस्थिती विधात्याला निवेदन केले. तेव्हा विधाता हसून बोला, वत्सा, तो माझा पंतू असून बृहस्पतीचा शिष्य आणि देवांचा राजा आहे. तुझे आजोबा मातामह दक्ष हे प्रतापी विष्णुभक्त आहे. असा तिन्ही शुद्ध परंपरा लाभलेला तू एवढा अहंकारी कसा काय रे? पतिव्रता माता, जितेंद्रिय पिता, मातामह पवित्र असा लाभलेला आहे. अहंकारी का असावा?
पिता, मातामह किंवा गुरु यांच्या दोषाने माणूस देव अपराधी होऊ शकतो. सर्वातरी परमात्मा देहात राहतो. तो जेव्हा देह सोडून जातो तेव्हा मागे केवळ प्रेत उरते. देहामध्ये मन हे इंद्रियाचा राजा आहे. शंकर हा ज्ञान रूपेने आपल्या देहामध्ये राहतो, आपल्या हृदयामध्ये राहतो. तर भगवती प्रकृती ही विष्णूची प्राणप्रिया आहे, बुद्धिरूपेने राहत असते. विष्णूची जी प्रिया आहे ती बुद्धिरूपेने आपल्या हृदयात राहते. नंतर मग इतर निद्रा वगैरे ज्या विविध शक्ती देवता असतात त्या प्रकृतीच्या कला आहेत. आत्म्याचे प्रतिबिंब असा जीव शरीरात भोग भोगत असतो. जेव्हा मुख्य आत्मा निघून जातो तेव्हा बाकीचे सर्व राजाच्या सेवकाप्रमाणे त्याच्या पाठोपाठ जातात. मी शंकर, शेष, विष्णू, धर्म, महाविराट आणि तू सर्वजण हे ज्याचे अंश असून भक्त आहेत, ज्याच्या फुलांचा तू अनादर केलेला आहेस. शिवाने त्या फुलांनी भगवंताच्या चरणकमलाची पूजा केली होती. तेच फूल दुर्वासांनी तुला दिलेले असताना दुर्दैवामुळे तू फुलांचा अपमान केलास. ते कृष्णाच्या चरणावरचे फूल ज्याच्या मस्तकावर असेल त्याची सर्वत्र पूजा होणार. खरोखर दुर्दैवाने फसवले आहे. दैव अत्यंत बलवान आहे. भाग्यानं ज्याची साथ सोडली आहे त्याचे रक्षण देवसुद्धा करू शकत नाही. कष्टाला नेहमी भाग्याची साथ जरुरी आहे. आपण खूप कष्ट करतो पण त्या कष्टाला त्या कर्माची साथ पाहिजे. त्याने कष्टाची साथ जर राहिली तर आपल्याला सर्व काही यशस्वी होतं. कृष्ण निर्माल्याचा अनादर झाल्यामुळे लक्ष्मी इंद्राला सोडून निघून गेली. तर आता गुरु व मी अशा दोहांसह वैकुंठात चल. तेथे श्रीपतीची सेवा करून माझ्या वराने लक्ष्मीची पुनश्च प्राप्ती होऊ शकेल. एवढ्या बोलल्यावर सर्वांना सोबत घेऊन ब्रह्मदेव निघून गेला. तेथे तेज रूपेने सनातन परब्रह्माचे दर्शन घेतले. ते स्वयंप्रकाशी आणि ग्रीष्म ऋतातले भर दुपारच्या कोट्यवधी सूर्याप्रमाणे दैत्यपान अनादी अनंत असे लक्ष्मीकांतीचे रूप. त्याच्या मागे मागे चतुर्भुज असे सेवक व सरस्वती यांच्या सहित होते. 4 वेद व गंगा त्याला वेढून होती. मग ब्रह्मदेवाने इतर सर्वांना नम्रपणाने डोळेत असावे अशी स्तुती केली. हात जोडून ब्रह्मस्वाने सर्व हकीकत निवेदन केली. देव अधिकार गेल्या कारणाने रडू लागले. त्या देवांची दयनीय अवस्था अवलोकात करून भयहरण भगवान म्हणाला, अहो सर्व देवांनो, अहो ब्रह्मदेवा, भिवू नका. मी असताना मग भय बाळगायचे कारण नाही. मी तुम्हाला अचल अशी लक्ष्मी देईन. पण मी जे काही सांगणार आहे हितकारक व अंतिम सुख देणारे असल्यामुळे ध्यान देऊ नाही का. अगणित विश्वातील यशभावत प्राणी माझ्या अधीन जरी असले तरी मी मात्र भक्तीच्या अधीन असतो. माझे भक्त माझ्याप्रमाणे स्वतंत्र आहेत. ते त्याच्यावर रागावतील त्याच्यापासून लक्ष्मी सहित मी निघून जातो. दुर्वासा शंकराचा अंश असून माझा भक्त परम वैष्णव आहे. त्याच्या शापेमुळे मी तुम्हाला सोडून लक्ष्मीसह बाहेर पडलो. माझे भक्त मी यांची निंदा होते तेथे महालक्ष्मीचा कोप होतो. जेथे निंदा नसेल ते होते तेथे महालक्ष्मीचा कोप होतो. तेथे महालक्ष्मी राहत नाही. हा त्याचा पराभव होतो. मग माझी भक्ती न करणारा मूर्ख जरी हर दिनी किंवा माझ्या जन्मदिनी भोजन करेल तरी लक्ष्मी त्याचे घर सोडून जाते. माझ्या नावाची अगर आपल्याच कन्येची विक्री करतो, अतिथीला विनमुख पाठवतो, त्याचे सुद्धा घर सोडून महालक्ष्मी निघून जाते. आणखी कुणाकुणाला सोडून लक्ष्मी जाते ते ऐका. वेश्याची पती पुत्र, शूद्राघरचे शाद्राचे अन्न खाणारा, शूद्राचे अत्यंत विधी करणारा, ब्राह्मण असून शूद्र घरी स्वयंपाक करणारा, बैलांना राबवून घेणारा, कपटी, क्रूर, हिंसक, निंदक, शूद्राचे पोर अतिक करणारा, अविराचे अन्न खाणारा, नख दातांनी तोडणारा, जमिनीवर लिखाण करणारा, ब्राह्मणांना विनमुख पाठवणारा, उजाडता जेवण करणारा, दिवसा झोपणारा व संभोग करणारा, आचारभ्रष्ट ब्राह्मण, शूद्राकडून दान देणारा आणि गुरुदीक्षा न घेतलेला, ओल्या पायांनी नग्न होऊन झोपणारा, अतिवाचाळ, विनाकारण हसत सुटणारा, डोक्याला तेलाचे अभंग करून दुसऱ्याला स्पर्श करणारा, आपल्या शरीरावर वाद्य वाजवणारा, व्रतवैकल्य न करणारा, संध्यावदन न करणारा, घाणेरडा, विष्णूची स्तुती न करणारा, ब्राह्मणाचा द्वेषी, निंदक, निर्दय, हिंसक अशा सर्वांच्या घरी लक्ष्मी टिकत नाही. त्या घरून लक्ष्मी निघून जाते. आणि लक्ष्मी जेथे आनंदाने वास करते तेथे ऐका. कुठे लक्ष्मी आनंदाने वास करते, कोणाच्या घरी लक्ष्मी स्थिर राहते. जिथे श्रीहरीची आराधना चालू असते, जिथे हरी कीर्तन सुरू असतं, जिथे विष्णू सहस्रनामाचा जप केले जाते, जिथे विष्णू गायत्री मंत्राचा जप केला जातो, जिथे दान धर्म केले जातं, जेथे कोणाच्या दारी भुकेला आलेला असेल त्याला पोटभर अन्न पाणी दिलेला जातो, अतिथीचा आदर सत्कार करणारा, जिथे कृष्ण त्यांचे भक्त यांची स्तुती केली जाते, कृष्णाचे वर्णन ऐकले जाते, जेथे पुराण ऐकले जातात, जेथे पुराण श्रवण केले जातात, जेथे पुराण वाचले जातात, शंखध्वनी केली जातो, शालिग्रामची पूजा करणारा, तुळशीची पूजा करणारा, भगवंताची
शिवलिंगाची सेवा करणारा, ध्यान असते तेथे माता लक्ष्मी अतिप्रसन्न राहते. शिवपिंडीची पूजा करणारा जो शिवलिंगाचा अभिषेक करतो, या जिथे पुराण श्रवण पठण केले जातात, शिवपिंडीची पूजा अर्चना जिथे केली जाते, त्याचप्रमाणे दुर्गादेवीची आराधना केली जाते, ब्राह्मणांची सेवा केली जाते, वेद पठण ब्राह्मण भोजन अशा जागी महालक्ष्मी स्थिर राहते. एवढे बोलून रमापती वळून लक्ष्मीला म्हणाले, अगं तू एका अंशाने क्षीरसागरात जन्म घे. मग तो ब्रह्मदेवाला सांगू लागला की त्याने क्षीरसागर घुसळून लक्ष्मी देवांना द्यावी. नंतर विष्णू महालाच्या अंतर्भागी निघून गेले आणि सर्व देव देवता क्षीरसागराच्या किनाऱ्यावर गेले. तेथे त्यांनी कासवांचा आधार घेऊन मेरू पर्वताचा घुसळकाम केला. त्यांना शेषाची दोरी गुंडाळली आणि दैत्याच्या साह्याने घेऊन सागर घुसळून काढला. तेव्हा त्यानंतर धन्वंतरी, अमृत, उच्चश्रवा, घोडा, अनेक रत्न, ऐरावत, सुदर्शन, लक्ष्मी सहित बऱ्याच गोष्टी बाहेर आल्या. मग क्षीरसागर महाविष्णूला, वनमालाला, वैकुंठपतीला कौस्तुभ रत्न दिले. मग देवाच्या पूजेने स्तुती केली. ब्रह्मा शिव यांच्या अर्चेने संतुष्ट होऊन देवांकडे आपली कृपादृष्टी वळवली. त्यामुळे देवांना त्यांचे दैत्याने बळकावले, राज्य परत मिळाले. अशी ही महालक्ष्मीची उत्पत्तीची कथा होती. तर मी ती तुम्हाला ऐकवली. जो कोणी महालक्ष्मीच्या या उत्पत्तीची कथा ऐकेल, श्रवण पठण करेल, या कोणाला सांगेल, त्याच्यावर महालक्ष्मी खूप प्रसन्न होईल. आणि हे आख्यान जो खूप पवित्र आहे, हे आख्यान जर 3 वेळा ऐकले तर ते कुबेरासमान राजराजेश्वर बनेल. या ओम श्रीम नमः या मंत्राचा 5 लाख वेळा जर जप केला 1 महिनाभर, तर त्याच्या घरी महालक्ष्मी अखंड चिरकाल राहील. तर असे हे महालक्ष्मीचे आख्यान होते. तर मी ते तुम्हाला ऐकवले. तर मला अशी आशा आहे की तुम्हाला हे आख्यान आवडले असेल. आवडल्यास एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. कुठून कोणत्या गावाहून तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत, आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा. तर मित्रांनो, असे हे महालक्ष्मीचे आख्यान होते. मग नंतर इंद्राने महालक्ष्मी अष्टकचे पठन केले महालक्ष्मी समोर. तर महालक्ष्मी अष्टक कुठले आहे तुम्हाला माहितीच आहे. नमस्तुते माये श्री पीठेश्वर पूजिते शंखचक्र गदा असते महालक्ष्मी नमस्तुते. नमस्तुते गरुडारूढे कोलसुर भयंकरी कुमारी वैष्णवी ब्राह्मी महालक्ष्मी नमस्तुते. सर्वेज्ञ सर्ववरदे सर्वदुष्ट भयंकरी सर्व दुःख हरे देवी महालक्ष्मी नमस्तुते. सिद्धी बुद्धी भुक्ती मुक्ती प्रदायिनी मंत्रमूर्ते सदादेवी महालक्ष्मी नमस्तुते. आद्यरहित देवी आद्यशक्ती महेश्वरी योगी जे योग संभुजे महालक्ष्मी नमस्तुते. स्थूल सूक्ष्मे मोहरोद्रे मोहशक्ती मोहधरे मापापरे देवी महालक्ष्मी नमस्तुते. पद्मासिनी दैवी परब्रह्म स्वरूपिणी परमेशी जग जन्मांतरे महालक्ष्मी नमस्तुते. श्वेतांबधरे दैवी नाना अलंकार भूषिते जगस्थिते जग जन्मांतरे महालक्ष्मी नमस्तुते. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभागं वंदे विष्णु सर्वलोकैकनाथं निवासं श्रीनिवास की जय. कोल्हापूर महालक्ष्मी माता की जय. बोलो भगवती महालक्ष्मी माता की जय. तर जो कोणी हे महालक्ष्मीचे असे आख्यान ऐकेल, त्याच्यावर महालक्ष्मी खूप प्रसन्न होईल आणि त्या घराला सोडून महालक्ष्मी कधीच जाणार नाही. तर मित्रांनो, मला अशी आशा आहे की तुम्हाला हे शिव नर्मदा महापुराणातील महालक्ष्मीचे आख्यान आवडले असेल. आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका. कमेंट्स नक्की करा. माझा आत्मविश्वास वाढवा. आपल्या गावाची कमेंट्स हर हर महादेव, ओम नमः शिवाय. तुम्हाला जो मंत्र आवडत असेल, ओम नमो विष्णवे नमः, तो सुद्धा केला तरी पण चालेल. आज उशीर झाला मला. मी पण बाहेर गेलेली होती लग्नाहून आली अटेंड करून. बड्डे होता गावामध्ये, तर ते बड्डे पण अटेंड करून आली. नंतर कथा, घरातले कामं. तर आज 12:15 वाजून गेले. व्हिडिओ एडिटिंग, थंबनेल वगैरे करेल तोपर्यंत 1-1:30 वाजेल. भांडी वगैरे पडली घासायची. कामवाली बाई येत नाही आहे. सर्व आवरत 1:30-2 होतील आज रात्रीचे. पण व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचायला पाहिजे. माझं हेच ध्येय राहते की तुम्ही माझ्या व्हिडिओची वाट बघतात. तर त्याच्यासाठीच माझी पण तळमळ राहते. तर माझा फक्त एक कमेंट्स, लाईक, शेअर करून माझा आत्मविश्वास नक्की वाढवावा. जय श्री महाकाल, जय माता रानी, जय महालक्ष्मी माता की जय. तर मित्रांनो, आज आपण